नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे अळूवडी। त्यासाठी मी अळूची पानं जी आहे ती देठ आणि शिरा काढून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं। त्यानंतर मी इथे सर्व साहित्य रेडी करून घेतलं आहे। त्यानंतर दोन वाट्या बेसन घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 1 चमचा आला लसूणची पेस्ट, त्याचबरोबर हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पूड आणि मीठ ॲड केलं। त्याचबरोबर 1 चमचा गूळ ॲड केला चवीनुसार आणि 1 चमचा सफेद तीळ, 2 चमचे कोकमाचं पाणी हे ॲड करून सर्व आपल्याला पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी लागेल तेवढ्याच प्रमाणात टाकायचं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती घट्ट थोडी असायला पाहिजे। त्यानंतर मी एक पान घेतलं, त्याच्यावरती व्यवस्थित पीठ स्प्रेड करून घेतलं। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पानांना पीठ लावून घ्यायचं आहे। मी एका वडीसाठी मोठी पानं असल्यामुळे 4 पानं यूज करते। एक एक पान ठेवून त्याच्यावरती प्रत्येकाला पीठ स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्यानंतर वरून थोडेसे तीळ ॲड केले आणि दोन्ही साईडून फोल्ड केली वडी आणि त्यानंतर मी इथे परत एकदा त्याच्यावरती पीठ लावून घेतलं। आता ही वडी व्यवस्थित आपल्याला पानं जी आहेत ती फोल्ड करून घ्यायची आहेत। त्याच्यावरती परत थोडंसं पीठ लावलं मी आणि आता याचा रोल करून घ्यायचा आहे। रोल करताना व्यवस्थित घट्ट करायचा आहे, जेणेकरून तो सुटला नाही पाहिजे। त्यानंतर थोडंसं ओपन होत असेल तर तिथे सुद्धा पीठ लावून बंद करून घ्यायचं आहे। आता हे 2 रोल मी अशा पद्धतीने तयार केलेत आणि हे मी कुकरमध्ये 2 ते 3 शिट्या करून शिजवून घेतले आहेत। अशा पद्धतीने रोल रेडी झाले। आता त्याचे वड्या पाडून घेतल्या। आता या वड्या मी तव्यावरती शॅलो फ्राय करून घेतल्या। दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे आहेत। जर आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये सुद्धा तळायचे असतील तर तशी सुद्धा करू शकता तुम्ही। अशा पद्धतीने तयार आहेत आपल्या खरपूस अशा खमंग अळूवडी।